माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 18. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते पुढील भागाला. पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी ज्या प्रकारे भगवानाने वराहाने सृष्टीच्या सुरुवातीलाच भयंकर नादयुक्त भीषण उद्घोष केला, कल्कीकडून शशीध्वजावर केले गेलेले करतल आघातले, तसेच भीषण शब्द होत होते. राजा शशीध्वज जे युद्ध करता करताच शिथिल झाले होते. भगवान कल्कीच्या त्या करतलाघाताला सहन करू शकला नाही. बेशुद्ध पडला, परंतु तो वीर साहसी होता. तसेच तो देवाच्या कृपेने लगेचच सचेत होऊन परत उठून उभा राहिला. त्याने आपली दगडासारख्या मुष्टीचा प्रहार भगवान कल्कीवर केला. यावेळी स्वतः साक्षात भगवान रूपातील कल्की मुष्टीप्रहरांना अशा प्रकारे अचेत अवस्थेमध्ये पाहून भीतीने ग्रासलेले धर्म सत्ययुग तेथे उपस्थित झाले होते. त्यांना युद्धातून घेऊन जाऊ लागले. राजा शशीध्वजासमोर त्याची सगळी योजना असफल झाली. तेवढ्यात राजा शशीध्वजाने धर्म सत्ययुगाला आपल्या काखीमध्ये दाबले. निपचित पडलेल्या कल्की भगवानाला आपल्या अंगावर उचलून त्या अवस्थेला आपल्यासाठी प्रभूचाच अनुग्रह आहे असे स्वीकार करून राजा शशीध्वज कृतकृत्य होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन आल्यावर राजा हा विचार करू लागला की माझ्या दोन्ही पुत्रांना पण युद्धात कोणीच हरवू शकले नव्हते, कारण की देवराज इंद्राने पण स्वामी कल्की भगवानांना हरवून धर्म आणि सत्याबरोबर त्यांच्या सेनेचा नायनाट करून आपल्या घरी घेऊन आले होते. शशीध्वजाने आपल्या प्राणप्रिय पुत्रीकडे भगवान कल्कींना सोपवले. जेव्हा राजा शशीध्वज भगवान कल्कींना घेऊन आपल्या घरी आले तर त्यांनी पाहिले की त्यांची प्रिय पत्नी सुशांता आराधेच्या स्थितीमध्ये भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये बसलेली आहे आणि तिच्या चारी बाजूला अनेक भगिनी वैष्णव नारी मंदिरात बसून भगवान विष्णूचे गुणगान करीत लीन होत्या. घरात अशा प्रकारचे दिव्य अनुपम प्रिय दृश्य पाहून राजा शशीध्वज आपल्या पत्नीला म्हणाले की हे प्रिय सुशांते, देवतांच्या अनुनय निवेदन प्रार्थनेनुसार जे भगवान विष्णू संबल गावातील विष्णू यश नावाच्या ब्राह्मण घरात त्यांच्या पत्नीच्या गर्भातून अवतरण झाले, ज्यांनी विद्या प्राप्त करून संपूर्ण मलेच्छांना पाखंडियांना नष्ट करून टाकले, बघ तेच कल्की भगवान भक्तांच्या हृदयात विहार करणारे आपल्या मायेद्वारा बेशुद्ध अवस्थेत कपट रूपात प्रगट होऊन तुझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी येथे माझ्या माध्यमाने आलेले आहे. हे प्रिय, पहा, धर्म सत्य दोघेही माझ्या खाकेत दबलेले आहे. तू मंदिरामध्ये स्थापिलेल्या या प्रतिमेच्या पूजेबरोबर त्यांचे पण पूजन कर. आपल्या ध्यानात मग्न असलेल्या सुशांताने जेव्हा आपले स्वामी राजा शशीध्वजाकडे जाऊन हे ऐकले की ज्या विष्णूची पूजा ती मंदिरामध्ये तल्लीन होऊन करत आहे ते स्वतः साक्षात कल्की रूपामध्ये तिच्यासमोर उपस्थित आहे, तसेच धर्म आणि सत्य त्यांच्याबरोबर आहे, तो महाराणी सुशांताला अत्यंत आश्चर्यकारक प्रसन्नता झाली. तिने मोठ्या आदराने अर्चनेने पूजेच्या भावनेने आपल्यासमोर उभे असलेल्या महाराज कल्की भगवानाला प्रणाम केला. नंतर लाज सोडून आपल्या सगळ्या सख्यांबरोबर हरिनाम संकीर्तन पूजनामध्ये तत्पर झाले. सुशांत म्हणाले की हे प्रभो, आपले दिव्य विजय असो. हे जगाचे पिता इंद्राकडून पूजन केलेले सुंदर आभूषणांनी शोभायमान साधू संतांकडून पूजा सत्कार केले गेलेले आपल्या या चरणांचा मोहभाव त्याग माझ्यासमोर करा. मी आपली दासी या चरणावर प्रणाम करून त्यांची पूजा करण्याचे मनात आहे. संसारातील सगळी संपत्तीची युक्त ज्ञानी महात्मा लोकांच्या हृदयात नेहमी निवास करणारे आपण आपले हे रूप महादेवाला पण मोहित करणारे आहे. तेव्हा हे प्रभो, आता आमच्या इच्छा पुरं करा. आपल्या यशाचे गान करण्याने संसारातील सगळ्या जीवांची सगळी दुःखे नष्ट होऊन जातात. आपल्या सुंदर मुखयुक्त तेजोमय शरीरातून निघालेली गोड मधुर वाणीला ऐकण्याने सगळे लोक प्रसन्न होऊन जातात. हे देवांचे देव भगवान कल्की आपले हे देदीप्यमान मुख या लोकांमध्ये सगळ्यांचे कल्याण करणारे आहे, सगळ्यांना जिंकून घेणारे, शत्रूंना पराजित करणारे. माझ्या पतीकडून जर कोणत्या प्रकारचा कोणताही अपराध आपल्या नजरेत झाला असेल तर कृपा करून तो त्यांच्या प्रती आपण मनात कोणत्याही गोष्टीचा शत्रुभाव ठेवू नका. जर आपण त्यांना क्षमा करत नसाल तर आपल्याला कुणी पण कृपा निधान ईश्वर नाही म्हणणार. हे प्रभो, आपली पत्नी प्रकृतीचं महत्त्व अहंकार 5 तन्मात्राच्या देहांना रचणारी आहे. आपल्याच निर्देशानुसार लीलेतूनच ब्रह्मकल्पित विश्वात सृष्टी स्थित लयाचा
क्रम चालत आहे. आपल्याकडून या संसाराचे चक्र चालत आहे. तेव्हा हे जगतपती माझ्या पतीवर आपली कृपादृष्टी राहू देत. हे देव पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश तत्वांनी युक्त पंचभूतात्मक शरीर इंद्रियांच्या आश्रमात राहत आहे. आपण कृपावान आहात. आपल्या त्रिगुणात्मक मायेच्या द्वारा भयाचा नाश करणारे आहात. संसारातील आजारांनी पीडित प्राणी जेव्हा आपले नामस्मरण भजन इत्यादी करता तेव्हा त्यांची सर्व पापे दूर होऊन जातात. तसेच ते या संसाररूपी भवसागरामधील येणाऱ्या चक्रातून निष्ठून मोक्षप्राप्तीला जातात. सुशांत म्हणाले की हे जगताचे स्वामी, संसारातील साधूंचा मान सन्मान वाढविण्यासाठी, कलियुग कुळाचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना तसेच सत्ययुगाची परतस्थापना करण्यासाठीच आपण हा कल्की अवतार घेतला. आपल्या अवतारामुळे आपल्या सगळ्यांचे कल्याण हो अशी मी इच्छा करत आहे. माझे घर सगळ्या आवश्यक गोष्टींनी अर्थात धन, संतान, वैभव, ऐश्वर्य सगळ्यांनी परिपूर्ण आहे. घरात पती, पुत्र, पौत्र, हत्ती, रथ, ध्वज, चामर, धन, मणी इतर सगळे असून सुद्धा सगळे काही व्यर्थ. कारण मी जोपर्यंत आपल्या चरणाचे पूजन वंदन करत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टीला शोभा येणार नाही. तेव्हा हे जगतरूप स्वामी मला आपल्या चरणाची पूजा करण्याची आज्ञा द्यावी. हे सुंदर, मूक सुंदर असणारे, गोड बोलणारे भगवान रूप, आपण जर आम्हाला आपली पूजा आराधना करू देणार नसाल तर लगेचच आमचा मृत्यू होऊन जाईल. हे प्रभू, आपण घोड्यावर बसून सगळ्यांचे कल्याण करण्यासाठी फिरतात. आपल्या बाणांच्या तीक्ष्ण प्रहारामुळे ज्या वीर युद्धात मृत्यू पावलेले आहेत त्यांचा उद्धार पण आपल्याकडूनच होत आहे. आपल्या त्या श्रीमुखाची शोभा शेकडो चंद्राच्या प्रकाशाला मागे सोडून देणारे आहे. शिव ब्रह्मा पण आपल्यातच आश्रयात राहत आहे. सुशांताच्या अशा करुण निवेदनाला ऐकून कल्की संतुष्ट होऊन उभे राहिले. ज्या प्रकारे युद्धाच्या मैदानामध्ये वीर सैनिक बेशुद्ध होऊन खाली पडतो आणि नंतर शुद्धीवर आल्यावर लगेचच उठून उभा राहतो, नंतर ठीक त्याचप्रमाणे भगवान कल्की सुशांताच्या वचनांना ऐकून उठून उभे राहिले. जेव्हा कल्कींनी आपल्या समोर सुशांताच्या उजव्या बाजूजवळ सत्ययुगाला, डाव्या बाजूला धर्म, मागे राजा शशीध्वजाला उभे राहिलेले पाहून लाजून आपले डोके खाली घातले. चेहऱ्याला जमिनीकडे झुकवून म्हणू लागले की हे कमळासारखे डोळे असलेली रूपवती नारी, तू कोण? अशा प्रकारे माझी सेवा करण्यासाठी का आतुर दिसत आहे? हा अत्यंत पराक्रमी वीर राजा शशीध्वज माझ्यासमोर कसा उभा? नंतर ते धर्म सत्ययुगाला म्हणू लागले की आपण युद्धभूमीतून शत्रूच्या अतपुरापर्यंत कशा प्रकारे आलेले आहात हे फक्त तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा. आश्चर्यचकित होऊन कल्की भगवानांनी विचारले की या सगळ्या शत्रूच्या नारी प्रसन्नता युपूर्वक माझी सेवा करण्यास इतक्या तत्पर आहेत की जेव्हा युद्धभूमीमध्ये बेशुद्ध झालो होतो तेव्हा राजा शशीध्वजाने तेथेच माझा वध करणे केला. इकडे मला या नगरीमध्ये अंतपुरात का घेऊन आला? तेव्हा राणी सुशांत म्हणाली की पृथ्वी, स्वर्ग, पाताळात सूर वा असुर असे कोण आहे जे भगवान श्री कल्कीची पूजा करत नाही? संसारामध्ये आपण सगळ्यांकडे पूजनीय आहात. सगळे प्राणी आपले मित्र आहे. आपल्या केवळ दर्शनानेच आपापल्यातील वैरभाव नष्ट होऊन जातो. तेव्हा आपणच सांगा की आपला शत्रू कोण असू शकतो? जर माझ्या पतीच्या मनात थोड्याशा रूपात आपल्यावर शत्रुभाव असता तर ते अशा प्रकारे तुम्हाला आपल्या घरी घेऊन आले नसते. हे महाभुज, माझे पती आपले दास आहेत, आपले सेवक तसेच भक्त आहेत. आपल्याच पूजा अर्चनामध्ये तत्पर असतात, आपल्याच नावाने गुणगान करत राहतात. तेव्हा मी पण आपली दासी, आपण दयाळू, कृपा करणारे, भक्तांवर अनुग्रह करणारे, आमच्या भक्तिभावनेला जाणून आमच्यावर प्रसन्न होऊन दयादृष्टी दाखवूनच आपण येथे आलेला आहात. महाराणी सुशांताची अशा प्रकारे भक्तिपूर्ण कथन ऐकून धर्म म्हणाला की हे कलीचा नाश करणारे कल्की, या राजा राणीकडून ज्या प्रकाराने आपल्या नावाचे कीर्तन स्तोत्र केले जात आहे त्याला पाहून ऐकून मी तर कृतज्ञ झालो. तेव्हा सत्ययुग म्हणाला की हे प्रभो, आज आपल्या ह्या अनन्य सेवकांची दर्शन करून माझे नाव सत्ययुग यथार्थ झाले. या सेवकाच्या तेजामुळे तुम्ही ह्या जगातील पूजनीय ईश्वर तत्वाने पूर्णपणे झाला आहात. तेव्हा राजा शशीध्वज म्हणू लागले की हे स्वामी, मी काम, क्रोध इत्यादी विषयांच्या अधीन झालो होतो. आपण साक्षात ईश्वरूप आहात हे जाणून सुद्धा मी आपल्या आत्म्याबरोबर शत्रूंना नष्ट करून आपल्या शरीरावर अस्त्राने प्रहार केला होता. साक्षात ईश्वरूपी आपल्यावर प्रहार करतेवेळी माझे मन मला धुतकारत होते. तेव्हा कल्की असं म्हणाले की हे राजा,
तू मला सगळ्या प्रकाराने जिंकून घेतले. तुझ्या भक्ती आराधनेने मी अत्यंत प्रसन्न झालो. तुझ्या भक्ती भावनेने सत्ययुग धर्म पण पूर्ण संता रूपाने संतुष्ट. प्रभूकडून अशा प्रकारचे वचन ऐकून आनंदित होऊन राजा शशीध्वजाने युद्धभूमीवर आपल्या दोन्ही पुत्रांना परत बोलावून घेतले. राणी सुशांताच्या सांगण्यावरून आपली कन्या रमलाईला कल्कींना आनंदाने सोपवले. त्यावेळेला राजा शशीध्वजाने कल्की पक्षाच्या सगळ्या राजेगणांना आमंत्रित केले. मरु, देवापी, विशाखा, युप, नरेश तसेच रुधिराक सगळे राजेगण तेथे उपस्थित झाले. हे सगळे राजे कर्णाला बरोबर घेऊन बल्लाट नगरीत आले. असंख्य कल्की सेनेच्या चालण्याने ती नगरी जणू काही निर्जीव झाली होती. हत्ती, घोडे, रथ, पायीच चालणारे छत्र, रथावरील ध्वज इत्यादी सगळ्यांचे शोभावान विवाह मंडपात जाऊन कल्की आणि रामाचा विवाह संपन्न झाला. आनंदित मनाने सगळ्या व्यक्ती आपल्या दळ बळ वाहनांबरोबर तो उत्सव पाहण्यासाठी पोहोचले होते. ते ज्यावेळी राजकुमारी रमेचा विवाह कल्कीच्या बरोबर संपन्न होत होता, शंख, भेरी, मृदुंग इत्यादी अनेक सुमधुर वाद्यांची ध्वनी, नगरातील नारींच्या सामुदायिक मंगलाचरण, नृत्य, गीत इत्यादींनी संपूर्ण वातावरण आनंदित झाले होते. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ इत्यादींनी मानसन्मान घेत सगळे राजेगण सभेमध्ये उपस्थित झाले. भगवान कल्की महाराज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र सगळ्या वर्णाच्या लोकांमध्ये अद्भुत आभूषण, विविध प्रकारच्या खाद्यसामग्रींना प्राप्त करून त्या सगळ्यांबरोबर बसून दिव्य शोभेला जेवून गेले. ज्या प्रकारे चांदण्यांमध्ये पूर्ण चंद्र शोभून दिसत असतो त्याप्रमाणेच आपल्या सगळ्या प्रियजन गणांच्या मध्ये बसलेले ते शोभून दिसत होते. त्यांच्यात कल्की भगवान सगळ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्र बनले होते. सगळ्यांना प्रसन्नता देणारे, मोहित करणारे आपल्या भक्तांमध्ये विराजमान झाले होते. भगवान कल्की कमळाच्या पाकळ्यांसारख्या सुंदर मनाला मोहित करणाऱ्या नेत्राचे आपल्या अनुपम रूपात सभेला सुशोभित केले. अशा सूरमय वातावरणात सभेला उपस्थित इतर अनेक राजगणांच्या समोर रमेचा स्वीकार केला. राजा शशीध्वज आपली प्राणप्रिय पुत्री रमाला भगवान कल्कींच्या हातात सोपवून त्यांना आपल्या जावयांच्या रूपात पाहून भक्तियुक्त हृदयाने सभेमध्ये अत्यंत शोभून दिसत होती. या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. हरये नमः. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.